चंदेरी दुनियेतली प्रसिद्धी, पैसा आणि झगमगाट मिळूनही काही माणसं आतून अस्वस्थच राहतात. अभिनेते नाना पाटेकर यांचं अलीकडचं भाषण सध्या याच कारणामुळे चर्चेत आहे. नागपूरमध्ये झालेल्या जलक्रांती परिषदेत बोलताना त्यांनी आजच्या माणसाच्या जगण्यावरच प्रश्नचिन्ह उभं केलं. शहरांमध्ये माणूस आता स्वतःपुरता मर्यादित होत चाललाय. महाराष्ट्रातल्या जातीपातीच्या व्यवहारांना कंटाळून महाराष्ट्र सोडून अन्यत्र राहायला जाण्याची मनीषा त्यांनी व्यक्त केली. म्हणून मी आता महाराष्ट्र सोडावा का असा विचार करत होतो आणि कुठे अगदी गावाखेड्यामध्ये डोंगरामध्ये जाऊन मग तिथल्या लोकांची काही तिथे मला काही करता येईल का. माझ्याकडे थोडेसे साठवलेले पैसे आहेत, मग ते एवढंसं एक छोटंसं गाव घ्यावं ते मी माझ्याकडे आणि मग त्याचंच करावं. तिथेच आपले 4 खांदे शोधावे आपण आणि तिथेच जावं, अशा पद्धतीनं काहीतरी, पण सतत त्यांच्यासाठी काहीतरी करावं असं अजूनही वाटतंय. त्यांच्या या वक्तव्यामुळे चाहत्यांमध्ये चर्चा सुरू झाली. पण या त्यांच्या बोलण्यामुळे आजच्या समाज व्यवस्थेबद्दलची एक खोल अस्वस्थता बाहेर पडली आहे. जात, विषमता आणि माणसांमधली वाढती दरी याबद्दलची खंतही त्यांनी व्यक्त केली. आमच्या आईला मी नेहमी विचारायचो की आई, अगं मुसलमान आणि हिंदूंमधला फरक काय आहे ग. ते म्हणले काय नाही, आपण हात जोडून नमस्कार करतो, ते हात उघडून नमस्कार करतो. किती सोपी व्याख्या आहे ना दोन धर्मातली. आम्हाला लहानपणापासून हे शिकवलं, त्यामुळे मला कधीच तू कुठल्या जातीचा आणि धर्माचा आहे मला विचारावंसंच वाटलं नाही. आणि जाती मला माहिती आहे, गडकरी, जाती कधी संपणार नाही. जाती तुम्ही संपवल्या तरी सुद्धा ऑफिसमध्ये बॉस राहणार, ती एक उच्च जात राहणार, मग मधली, मग अजून असे, मग शेवटी पिऊनची. तर तुम्ही शेवटी तुमची पात्रता काय आहे, तुम्ही करता काय, किती आपल्यामध्ये कुवत आहे, त्याच्यावर आपली जात ठरते. नाटकातून अभिनेता म्हणून मिळालेला आनंद आणि नाम फाउंडेशनच्या माध्यमातून लोकांसाठी काम करताना मिळालेलं समाधान यामध्येच खरं जगणं असल्याचं नानांनी सांगितलं. कोरोनाच्या काळात प्राणवायूसाठी धावपळ करणाऱ्या जगाला त्यांनी निसर्गाची आठवण करून दिली आणि आपल्या दुःखात अडकून बसण्यापेक्षा इतरांच्या वेदना समजून घेणं माणसाला अधिक जिवंत बनवतं असा महत्त्वाचा संदेशही दिला.